अगं तुझ्या भावाला समजावून सांग ना, तुझ्या भावाला अन्न न पाणी न घालता त्याला माझ्या घराच्या बाहेर काढून दे. समजलीस काय? दादा ताई, दादा सांगा ताई, या दुःखाची यातन मला संसार कशी करू, मला हेच भीती वाटते दादा. मा तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे. अगं माझ्या जीवाचा आराम करेल, पण तुझ्या डोळ्यात आला प्रत्येक अश्रूचा किंमत चुकवायला लागेल. तळास नावाचा दीपक आहे. काही काही करू नकोस, या पुढे कशाची चिंता करू नकोस. काही दादा मला ह्या घरात फार भीती वाटते दादा. पण दादा मला हे लोकांपुढे फार भीती वाटते दादा. मा अगं वेळी तरी नाही ना, पुस्तक तुझं असून किती प्रसंग आलं तरी त्याचे दाखव ना, तू त्याला देखावा लागतो. हा भाऊ तुझ्या पाठीचा उभा असताना कशाची भीती नाही दादा. हे दुःखाची यातन मी संसार कसे करावा, माझ्या मुलं माझा माहेर अनंत झाला दादा. तुझ्यापर्यंत अरे हे फोटो कोणाचा आहे? काही हे फोटो माझी नंदन ज्योती आहे दादा. अर्धा घंटा आला 5 वाजता. दादा ती मुंबईमध्ये शिकत असते दादा. जाऊ द्या, पण काही सांगतो ऐका. अगं आजपासून तू खरोखर भाग्यवान आहे. ताई खरोखर तुझ्यावर गणपती प्रसन्न आहे. अगं फक्त तुझ्या केसाला सुद्धा कोणी हात लावू शकत नाही ताई आजपासून. अगं हा भाव तुझ्या पाठीशी उभा आहे. दादा ज्योतिबाई बदल नाही 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 एवढं विचारत आज तुम्हाला काय ज्योतिबाई माहित आहे की काय काय? नाही. आजपासून तुझ्या फक्त तुझ्या केसाला कोणी हात सुद्धा लावू शकत नाही ताई या घरात. ताई अगं मी येऊन 4 दिवस झाला आणि बाबाजीला भेटून मी शिक्षणाला जा. ताई मी निघून जातो, नंतर तुला आम्ही भेटायला येतो. नाही दादा. दादा तू असतेस म्हणून मला ह्या लोकांपुढे किती अपमान झाली दादा. तू होतास म्हणून आलास इथे दादा. दादा माझी जीवनाची एक विचार सांगता आहे दादा. सांगा ताई. दादा एवढं संकट काळ आहे माझी ताई. लग्न करा बाबा, लग्न करा बाबा म्हणतो, पण या अशा प्रकारे माझ्या ताईला एवढ्या परीक्षा आम्ही देवा. ताई माझी रात आई पुणा दादा आलं माझं धावूना. 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 दादा काय सांगू माझी बाधा,
पोटाला नाही झोप माझ्या डोळ्याला नाही झोप माझ्या डोळ्याला नाही अन्न माझ्या पोटाला नाही झोप माझ्या डोळ्याला नाही अन्न माझ्या पोटाला नाही झोप माझ्या डोळ्याला नाही अन्न माझ्या पोटाला नाही झोप माझ्या डोळ्याला माझ्या पोटाला नाही झोप माझ्या डोळ्याला नाही अन्न माझ्या पोटाला नाही झोप माझ्या डोळ्याला परमेश्वराची आहे सीता नाही दिसणार तू माझी उमा परमेश्वराची आहे परमेश्वराची आहे सीता नाही दिसणार तू माझी उमा परमेश्वराची आहे सीता नाही दिसणार तुझी उमा कोरे बंधू माझ्या दिले घरात करू माना नको रे बंधू माझ्या दिले घरात करू माना नको रे बंधू दिले घरात करू माना नको रे बंधू माझ्या दिले घरात कोरे बंधू माझ्या दिले घरात करू माना कोरे बंधू माझ्या दिले घरात करू माना कोरे बंधू माझ्या घरात करू माना कोरे बंधू माझ्या दिले घरात करू माना परमेश्वर बघत राहील माझ्या सीता अगं आज नाही तरी उद्या तरी चांगले होईल ताई ताई म्हणतो तुला सुट्ट्या संपलेल्या आहे ताई मी तुला भेटायला नंतर आणि हप्त्या नंतर तुला भेटायला जायचं दादा ही उमाला विसरू नको ताई दादा ताई दिसत नाही ताई रडू नको ताई ताई दादा. कधी तर नाहीस ना रडू नको ताई थांबा ताई अगं, यापासून तुझ्या फक्त केसाला सुद्धा कोणी हात लावत नाही म्हणून सांगेल ताई होय दादा पण बाबाला भेटून जा दादा होय बाई भेटून जातो बाय बाई ठीक आहे दादा किती वेळ झाले ते